घालूया. कांदा एकदम हे नाही करायचा आहे. बर. थोडासा तो मऊच ठेवायचा आहे. बर. म्हणजे तो सूपमध्ये हे होईल, नाही तर तो एकदम तो वेगवेगळा होऊन जाणार. बर. म्हणजे लसूण जितका आपण परतून घेतलाय तेवढा कांदा परतू द्यायचा नाही. नाही. तुम्ही लक्षात ठेवा सूप करताना. आता ह्याच्यात जी आपण पेस्ट केली आहे चंदन बटवा आणि बाकीच्या साहित्याची ती एकत्र करायची. बरं. ह्याच्यामध्ये काजू आहे, चंदन बटवा आहे. घालूया. तर थोडं पाणी टाकून शिजवायचं. बरं. किती लागणार आहे बघा. अजून थोडं. बस. ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलं. पाणी. कारण सुरुवातीला आपण ती भाजी अशी ब्लांच वगैरे केली नव्हती. आपण सरळ जशी होती तशी हे मिक्स केलेली. बरं. त्यामुळे आता पाणी घालून थोडी ती शिजवायची. बरं. त्याला उकळी येऊ द्यायची. हो. बरं. हो, मला सांगा, आता आपण पावसाळ्यात चंदन बटवा अवेलेबल असतो म्हणून आपण त्याचं सूप करतोय. समजा ह्या चंदन बटव्याच्या जागी आपण पालकाची पानं घातली किंवा मेथीची पानं घातली किंवा त्याचं मिक्सचर केलं तर त्याचंही सूप होऊ शकतं ना. त्याच्यामुळे हा सीझन संपल्यानंतर तुम्ही आपले रोजचे पदार्थ याच्यामध्ये घालू शकता. बरोबर. कुठचीही पालेभाजीचा सूप असं बनवू शकतो. बरोबर. आणि आता हे थोडं शिजत आलं असल्यामुळे त्याच्यात सोया मिल्क टाकून त्याच्यात शिजवायचं ते. बरं. ठीक आहे. सोया मिल्क किती लागणार. सर्व. सोया मिल्कमध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंदन बटव्यामध्ये लोह असतं. त्याच्यामुळे हे सूप अत्यंत हेल्दी आहे. आता काय करायचं मॅडम. आता फक्त थोडं पाणी घालून हे पूर्ण ब्लेंड झालं एकत्र सोया मिल्कमध्ये, तर झालं सूप तयार आहे. बरं. बस. उकळी येऊ द्यायची का. हो. आपण गॅस थोडा मोठा करूया. आता उकळी आलेली आहे. आपण मिरपूड आणि मीठ घालूया. बरं. किती लागणार मिरपूड. मीठ आपण शेवटी का टाकणार आहे, कारण ही भाजी आपण जेव्हा पाण्याने घालून शिजवतो ना तेव्हा ती आकसते थोडी थोडी. मग कधी कधी असं होतं की आधी मीठ टाकलं ना ते पाणी आकसल्यानंतर ते खारट होऊन जातं. म्हणजे जेवढं तयार आहे तेवढ्याच ह्याच्यानुसार मीठ टाकायचं. अच्छा. म्हणजे याला उकळी आल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि लिंबाचा रस पण आपला राहिला आहे तो कधी घालायचा. तो शेवटी टाकायचा. शेवटी घालायचं. ओके. मीठ किती लागणार आहे बघा. पुरे. बस. लिंबू टाकून सर्व तयार आहे आणि झालं. बरं. मग आपण लिंबू घालूया त्याच्यामध्ये. हो. हा अगदी अर्धे लिंबाचा असेल ना. हो. कुणाच्या चवीनुसार आहे. कोणाला खूपच आंबट लागतं किंवा अवॉइड केलं तरी चालेल. आणि तुम्हाला ज्या जाडीनुसार ते सूप हवंय त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड सोया मिल्क टाकू शकतो. सोया मिल्क आणि पाणी सुद्धा ऍड करू शकता. बरोबर. हो. चला, चंदन बटवा सूप तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चंदन बटवा सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चंदन बटवा भाजी, सोया मिल्क, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, भिजवलेले काजू, खजूर, काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चंदन बटवा भाजी, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, खजूर आणि भिजवलेले काजू घालून सर्व एकत्र करून त्याचं मिक्सर मधून वाटण करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटोचं वाटण आणि पाणी घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये सोया मिल्क घालावं. या मिश्रणाला एक उकळी देऊन त्यामध्ये मिरीपूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून पुन्हा एक उकळी देऊन चंदन बटवा सूप तयार करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. मोहरी टाकू आपण. अतिशय सोप्या पद्धतीचं सारण आहे. ही भाजीच आहे. तर कांदा टाकून केलेली ही भाजी आहे ती आपण आधी करून घेतोय. मला नेहमी वाटतं की कुठली गोष्ट टेस्टी करायला दरवेळी खूप इन्ग्रेडियंट लागतात असं नाही. ते कॉम्बिनेशन ते व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे ते एक दुसऱ्याला सूट झालं पाहिजे. जे पदार्थ आपण टाकतोय ते सूट झाले पाहिजे. कढीपत्ता, थोडं लसूण, थोडी हिरवी मिरची, कांदा एक, आता याच्यामध्ये टाकू थोडं हिंग. हिंग टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी त्यात टाकायची आहे. याच्यात जाणार आहे मीठ, लगेच शिजते भाजी. थोडं लिंबू घालतोय आपण आणि याच्यात टाकतोय खोबरं. वा, मस्त झाली भाजी.
रोल नसेल करायचं तर गरमागरम पोळी घ्या, त्याच्याबरोबर खा, ते पण मस्त आहे. ही भाजी आता तयार झालेली, त्याला आपण बाजूला ठेवूया आणि आता हा जो तवा आहे तो गरम करूया. आता हे बॅटर घेऊन आपण जसं डोसा बनवतो तसं आपण याला पसरूया. छोटे मिनी डोसे बनवतोय मी, छोट्या साईजचे. याच्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरलेली आहे, पचायला ती हलकी आहे, त्याचबरोबर पौष्टिक पण आहे, प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि स्टफिंगमध्ये आपण हिरव्या भाज्या टाकतोय, म्हणजे एक सीझनल भाजी, हिरवी भाजी आहे, त्याच्यामुळे ही पौष्टिक पण आहे रेसिपी, त्याचबरोबर टेस्टी पण आहे. हा रोल आपला तयार झालेला आहे मस्त. याला काढूया प्लेटमध्ये. आणखीन एक बनवूया मस्त. यावेळी थोडासा मोठा बनवतोय मी, तुम्हाला आवडीप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे, मोठा किंवा छोटा. जर छोटे रोल बनवून टिफिनमध्ये द्यायचे तुम्हाला तरी तसे पण देता येईल. थोडंसं ते नंतर सॉफ्ट होतील, पण तरी पण जसं जेवढे डोस्याचे होतात तेवढं होणार नाही, कारण हा आपण जो बॅटर आहे थोडंसं आपण त्याला घट्टसरच ठेवलेलं आहे. आणि नंतर याचे आपले स्प्रिंग डोसा कसं करतो आपण तसे याचे तुकडे करून जर आपण डब्यात दिले तरी पण चालतील. थोडेसे पौष्टिक, हेल्दी आणि त्याचबरोबर टेस्टी अशी डिश आहे. पूर्ण भाजी आता मी सेंटरमध्ये टाकलेली आहे आणि याला आता फोल्ड करून घेणार आहे. वाह, याला आता काढून घेतोय. बस आता मी याला फक्त कट करून एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फोडशीच्या भाजीचा रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: 4 तास भिजवलेले तांदूळ आणि मूग डाळ, फोडशीची भाजी, काळी मिरी, किसलेलं खोबरं, चिरलेला कांदा, लिंबू, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग, ओवा आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात 4 तास भिजवलेले तांदूळ आणि मूग डाळ, चिरलेली हिरवी मिरची, जिरं, ओवा आणि मीठ घालून त्याचं वाटण करून घ्यावं. फोडशीची भाजी चिरून स्वच्छ धुवून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. त्यानंतर हिंग, चिरलेली फोडशीची भाजी, मीठ, लिंबाचा रस आणि किसलेलं खोबरं घालून भाजी नीट शिजवून घ्यावी. पॅन गरम करून त्यामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं मिश्रण पसरवून डोसा तेलावर एका बाजूने खरपूस भाजून घ्यावा. तयार डोशाच्या मध्यभागी फोडशीची भाजी एका रेषेत घालून त्याचा रोल तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आज आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे मायाळू वडी. आता आपण करणार आहोत लसूणी आलू मायाळू.